नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी ट्रेडिंग या चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी पुढची निफ्टी 50 मधील एक लाईव्ह ट्रेड स्टेप बाय स्टेप ॲनालाइज करून दाखवणार आहे। या ट्रेडमध्ये पहिल्यांदा आपण 5 मिनिट टाइम फ्रेमवर मार्केट स्ट्रक्चर, प्रीवियस डे लो, प्राइस ॲक्शन, चेंज ऑफ कॅरेक्टर आणि एफव्हीजी कसे आयडेंटिफाय केले ते पाहणार आहोत आणि त्यानंतर 1 मिनिट टाइम फ्रेमवर एफव्हीजी मध्ये प्राइस रिट्रेस झाल्यानंतर आणि कोणती कन्फर्मेशन मिळाल्यानंतर मी एंट्री घेतली ते पाहणार आहोत। या ट्रेडमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा मार्केट प्रीवियस डे लो जवळ आला होता तेव्हा माझा इनिशियल बायस कॉल साइडला ट्रेड घेण्याचा होता, पण मार्केटने पुढे आपला स्ट्रक्चर चेंज केला आणि त्यानंतर माझा बायस देखील चेंज झाला। त्या स्ट्रक्चर चेंज नंतर मी पुट साइडमध्ये ट्रेड घेतली आणि टार्गेट देखील अचीव केला। आजची ही ट्रेड माझ्यासाठी थोडी स्पेशल आहे। का स्पेशल आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी समजेल। चला तर या ट्रेडमध्ये प्राइस ॲक्शन कसा स्टेप बाय स्टेप डेव्हलप झाला हे समजून घेऊया। आज मार्केट गॅप डाऊन ओपन झालं। गॅप डाऊन ओपन नंतर मार्केटने स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल तयार केली। या कॅन्डलचा लो एका स्ट्रॉंग सपोर्ट एरिया जवळ होता, त्यामुळे बायर्स कडून इमिडिएट रिॲक्शन पाहायला मिळाली। त्यानंतर दुसऱ्या बुलिश कॅन्डलने हा अपसाइड मूव्ह कंटिन्यू केला आणि मार्केट प्रीवियस डे लो जवळ येऊन पोहोचला। आता इथे एक महत्त्वाची गोष्ट होती, मार्केट प्रीवियस डे लो पर्यंत पोहोचला म्हणून मी लगेच कॉल साइडची एंट्री घेतली नाही, कारण मला प्राइस मध्ये स्ट्रॉंग डिस्प्लेसमेंट किंवा क्लिअर ब्रेकआउट कन्फर्मेशन दिसत नव्हती। मार्केट हळूहळू वर मूव्ह करत होता आणि म्हणून मी ते शांतपणे मार्केटला ऑब्झर्व केलं आणि यानंतर मार्केटने एक छोटीशी स्पिनिंग टॉप टाइप इंडिकेशन कॅन्डल तयार केली। या कॅन्डलमुळे मला बायर्स आणि सेलर्स मध्ये अनसर्टन्टी दिसत होती आणि त्यानंतर मार्केटने एक स्ट्रॉंग बेरिश मूव्ह कंटिन्यू केला। या स्ट्रॉंग बेरिश मूव्हमुळे मार्केटच्या स्ट्रक्चरमध्ये बदल झाला आणि मला इथे चेंज ऑफ कॅरेक्टर दिसला। त्यामुळे इथे मी कॉल साइडचा विचार बाजूला ठेवून पुट साइड सेटअप शोधायला सुरुवात केली। या स्ट्रॉंग बेरिश डिस्प्लेसमेंटमध्ये दोन फेअर व्हॅल्यू गॅप्स एफव्हीजी1 आणि एफव्हीजी2 तयार झाले। आता माझा प्लॅन क्लिअर होता, प्राइस यापैकी कोणत्या एफव्हीजी मध्ये रिट्रेस करतो, तिथे काय रिॲक्शन मिळते आणि लोअर टाइम फ्रेमवर कन्फर्मेशन मिळत आहे का हे पाहायचं। या स्ट्रॉंग बेरिश मूव्ह नंतर मार्केटने पुढच्या जवळपास 1 तासात माझ्या मार्क केलेल्या दोन्ही एफव्हीजी पैकी कोणत्याही एफव्हीजी मध्ये विशेष रिॲक्शन दिली नाही, पण साधारण 11:30च्या आसपास मार्केटने रिट्रेस होत एफव्हीजी2 मध्ये प्रवेश केला आणि त्यामुळे मी टाइम फ्रेम 1 मिनिटवर शिफ्ट केला। इथे पहिल्या बेरिश कॅन्डलने एफव्हीजी2 मध्ये प्रवेश केला आणि या कॅन्डलवर थोडी अप्पर वीक देखील दिसत होती आणि यानंतर मार्केटने एक लॉंग अप्पर वीक असलेली बेरिश रिजेक्शन कॅन्डल तयार केली। ही कॅन्डल एफव्हीजी झोनमध्ये बायर्स कडून आलेला अपसाइड अटेम्प्ट रिजेक्ट होत असल्याचं दाखवत होती। हे माझ्यासाठी पहिलं छोटंसं कन्फर्मेशन होतं, पण मी ते लगेच एंट्री घेतली नाही। माझ्या मेन कन्फर्मेशनसाठी मला या रिजेक्शन कॅन्डलचा लो ब्रेक करणारी स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल पाहिजे होती आणि त्यानंतर पुढच्याच कॅन्डलने या रिजेक्शन कॅन्डलचा लो ब्रेक केला आणि मला माझं बेरिश कन्फर्मेशन मिळालं आणि म्हणून मी या लो ब्रेक करणाऱ्या कॅन्डलच्या लोच्या थोडा खाली माझी एंट्री घेतली। स्टॉप लॉस एफव्हीजी2च्या थोडा वर ठेवला आणि टार्गेट ठेवलं रिसेंट स्विंग लोच्या थोडा खाली। आता या माझ्या स्टॉप लॉस आणि टार्गेटचं कारण समजून घ्या। स्टॉप लॉस मी एफव्हीजी2च्या थोडा वर ठेवला, कारण जर प्राइस पुन्हा एफव्हीजी झोनच्या वर सस्टेन झाला तर माझा हा बेरिश सेटअप इनव्हॅलिड होऊ शकला असता। इथे माझं टार्गेट रँडमली ठेवलेला नव्हता। मार्केटची प्राइस मुवमेंट तुलनेने थोडी स्लो होती आणि आयव्ही देखील हाय होता, त्यामुळे मार्केटकडून मोठा मूव्ह येण्याची वाट न पाहता मी कंपॅरेटिव्हली छोटा आणि रिअलिस्टिक टार्गेट ठेवला होता। आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे की ही ट्रेड माझ्यासाठी स्पेशल का होती। ही फक्त एक नॉर्मल लाईव्ह ट्रेड नव्हती, तर माझ्या एक 5,000 ते 1 लाख ट्रेडिंग जर्नीचा एक महत्त्वाचा भाग आहे। या ट्रेडमधून मला साधारण 478 रुपये प्रॉफिट झालं। आता पुढे या जर्नीमध्ये प्रॉफिट होईलच असं बिलकुल नाही, एखाद्या ट्रेडमध्ये लॉस देखील होऊ शकतो, कारण ट्रेडिंगमध्ये कोणत्याही सेटअपवर नेहमी प्रॉफिटची गॅरंटी नसते आणि माझा उद्देश फक्त प्रॉफिट दाखवणं बिलकुल नाही, तर ही संपूर्ण जर्नी ट्रान्सपरंट पद्धतीने डॉक्युमेंट करणे आहे। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही डाऊट असेल किंवा तुमचा ॲनालिसिस वेगळं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा।
भेटूया पुढच्या भागात अजून एका लाईव्ह ट्रेड सोबत.